हाय, संध्याकाळच्या वेळेला नाश्त्यासाठी भावार्थला मी उपमा देणार होते. सो म्हटलं तुमच्यासोबत शेअर करूयात, तुम्हाला पण मदत होईल आणि तुम्ही पण तुमच्या बाळाला देऊ शकताय. तर इथे मी एकदम थोडासा कांदा घेतला आहे, तो एकदम बारीक चिरला आणि थोडीशी कोथिंबीर बारीक चिरून घेतली आणि 2 ते 3 पानं कढीपत्त्याची. तर कढीपत्ता उपमा तयार झाल्यानंतर तुम्हाला तो कढीपत्ता बाहेर काढून घ्यायचा आहे. ओके, त्याच्यानंतर मी थोडंसं तूप घेतलं, गरम झाल्यानंतर त्याच्यात जिरे, मोहरी, कढीपत्ता आणि कांदा टाकून छान भाजून घेतलं. आता ह्याच जागी तुम्ही पोहे असतात, पोहे थोडेसे भिजवायचे, भिजवून ते थोडे मॅश करायचे आणि मॅश करून सेम हीच प्रोसेस फॉलो केली तरीसुद्धा ते छान लागतं. म्हणजे उपमाच्या जागी रव्याच्या जागी तुम्ही तसे पोहे बनवूनसुद्धा देऊ शकताय. आणि कांदा भाजून झाल्यावर मी त्याच्यात ॲड केले 2 ते 3 चमचे रवा. आता रवा मी सेपरेट भाजून घेतलेला नाही आहे, मी कांद्यासोबतच तो भाजणार आहे. आणि रवा छान भाजून झाल्यानंतर त्याच्यात गरजेपुरतं मी पाणी टाकलं आहे. आता ही कन्सिस्टन्सी तुमच्यावर डिपेंड आहे, तुमचं बाळ कसं म्हणजे थोडं ग्रेव्ही टाईप पाहिजे किंवा थोडं ड्राय टाईप ते खाऊ शकतं, त्यानुसार तुम्हाला इथे पाणी ॲड करायचं आहे. आणि नंतर त्याच्यात टाकली मी बारीक चिरलेली कोथिंबीर, मस्त शिजू द्यायचं आणि तयार होतो आहे आपला उपमा. तर हे तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी दिलं तरी चालेल, म्हणजे खातात मुलं. तर मी भावाला आधेमध्ये हे 4 ते 5च्या दरम्यान देते आणि तो खातो. कारण प्रत्येक वेळी ते नाचणी सत्व देणं किंवा नाचणी सत्व खाणं त्याला पण बोरिंग होतं. सो मग मी हा असा उपमा बनवते आणि मग देते. तर साखर आणि मीठ हे वर्षभर त्याला देत नाही किंवा लहान मुलांना पण देत नाही. सो मग मी मीठ पण नाही टाकत आणि साखर पण नाही टाकत. तर बघा इथे मस्त उपमा तयार झाला आहे आणि आपण त्याला आता खायला देणार आहोत. आणि तो इतका खुश होतो, मस्त सगळं एन्जॉय करतो. सो बघा तो कसा खातो आहे. तर नक्की तुम्ही तुमच्या बाळासोबत पण हे ट्राय करा, तुमच्या बाळाला पण खायला घाला आणि बघा तुमचं बाळ एन्जॉय करते की नाही. व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.